फक्त 2-3 चमचे शिल्लक होते आणि चपातीचा डब्बा रिकामा होता. तिने हळुवारपणे विचारले, "आई, माझी चपाती कुठे आहे?" सरिताताई लगेच रागाने म्हणाल्या, "तुझी चपाती? अगं रिंकी, तू सर्वात शेवटी जेवतेस. जर काही उरले असते तर तुलाही मिळाले असते. घर चालवणे इतके सोपे नाही. हे काही हॉटेल नाहीये जिथे तुझी सतत वाट पाहिली जाईल." रिंकी तिथे शांत उभी राहिली. तिचे डोळे पाणावले, पण तिचे ओठ बंद राहिले. तिला माहित होते की तिच्या सासूशी वाद घालणे म्हणजे चिखलात दगड मारण्यासारखे आहे. ती तिच्या खोलीत गेली. तिच्या पोटात भुकेने आग लागली होती, पण तिने पाणी पिऊन स्वतःला शांत केले. छताकडे पाहत असताना तिच्या मनात एकच प्रश्न घुमत होता. मी लग्न हा दिवस पाहण्यासाठी केले होते का? रात्री झोप येत नसताना रिंकीला तिच्या माहेरच्या घराची आठवण येत असे. तिची आई नेहमी म्हणायची, "मुली सर्वांना सोबत घेऊन सासरच्या घरी राहावं लागतं. घराची शांती आणि आनंद सुनेच्या हातात असतो." पण आईने मला सांगितले नाही की जर सगळे सहकार्य करू इच्छित नसतील तर काय करावे. ती तिच्या आईवडिलांच्या घरी कधीही उपाशी झोपली नव्हती, कधीही टोमणे ऐकले नव्हते. वडील थकून घरी आले की आई प्रथम त्यांना जेवण वाढायची, नंतर सर्वजण एकत्र जेवायचे. पण इथे परिस्थिती पूर्णपणे उलट होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अमितने पाहिले की रिंकीचे डोळे लाल झाले होते. त्याने विचारले, "काय झालं रिंकी? काल रात्री तुला नीट झोप लागली नाही का?" रिंकी खोटं बोलली, "काही नाही, फक्त झोप येत नव्हती." ती खरं कारण सांगू शकली नाही. जर तिने सांगितलं असतं तर अमित नाराज झाला असता आणि मग सरिताताईंना वाटलं असतं की सून त्यांच्या मुलाच्या कानात कुजबुजत आहे. अमित आधीच त्याच्या नोकरीच्या दबावाखाली होता. त्याचा पगार चांगला होता, पण घरचा खर्च, आईचा उपचार आणि ईएमआय हे सर्व मिळून तो काळजीत होता. त्याला त्याची पत्नी आणि आई दोघेही आनंदी राहावे असे वाटत होते, पण प्रत्यक्षात हे संतुलन अशक्य वाटत होते. सरिताताई स्वतः आयुष्याला कंटाळलेली स्त्री होती. त्यांचा नवरा लवकर वारला होता आणि त्यांनी अमितला एकटीने वाढवले होते. लग्नानंतर त्यांना वाटू लागले की आता त्यांचा मुलगा त्यांच्यापासून दूर जाईल. या भीतीमुळे आणि असुरक्षिततेमुळे त्या रिंकीवर कठोर व्हायच्या. त्यांना वाटायचे, जर मी माझ्या सुनेला जास्त महत्त्व दिले तर माझा मुलगा मला विसरून जाईल. पण त्यांना हे समजत नव्हते की कठोरपणामुळे संबंध बिघडतात. त्या दिवशी दुपारी अमित ऑफिसला गेला होता. घरी फक्त रिंकी आणि सरिताताई होत्या. सरिताताई म्हणाल्या, "रिंकी, आज तुझे काम लवकर संपव, मला मंदिरात जायचे आहे." रिंकीने स्वयंपाकघराची जबाबदारी घेतली. तिने भाज्या चिरल्या, डाळ शिजवायला ठेवली आणि पटकन भाकऱ्या बनवल्या. सगळं तयार होताच सरिताताईंनी आधी स्वतः जेवण केलं, नंतर मुलांना प्लेट दिली. अमितच्या बहिणीची दोन्ही मुलेही तिथेच राहत होती. रिंकी विचार करत होती की तिच्यासाठीही काही उरले असेल, पण जेव्हा तिने भांडी उघडली तेव्हा परिस्थिती तशीच होती. भाज्या जवळजवळ संपल्या होत्या, भाकऱ्या सुद्धा गायब होत्या. तिच्या मनात एकच वेदना निर्माण झाली. माझे कष्ट फक्त दुसऱ्यांसाठी आहेत का? मला या घरात वाटा घेण्याचा अधिकार नाही का? ती अंगणात शांतपणे बसली. तिच्या गालावरून अश्रू ओघळत होते. रिंकी मध्ये भुकेपेक्षा अपमानाची आग जास्त जळत होती, पण ती प्रत्येक वेळी गप्प राहिली. तिचे मन म्हणत होते, जर मी बोलले तर घरात वादळ येईल, अमितला बोलले तर तो अधिक अस्वस्थ होईल. पण ही शांतता तिला हळूहळू विष देत होती. रिंकी आता पूर्वीसारखी आनंदी राहिली नव्हती. तिच्या डोळ्यांची चमक गेली होती. ती अनेकदा गप्प राहायची आणि मनातल्या मनात रडायची. अमितला हा बदल जाणवत होता. त्याने पाहिले की रिंकीचा चेहरा फिकट पडला होता, पण तो तिला काहीही विचारण्याचे टाळत असे. एका रात्री त्याने आग्रह धरला, "रिंकी, माझ्यापासून काहीही लपवू नकोस. तुझे डोळे खूप काही सांगत आहेत." रिंकी रडू लागली आणि हळूहळू त्याला सर्व काही सांगू लागली. भाकरी न मिळणे, उरलेल्या भाज्या आणि सासूचे टोमणे. हे सर्व ऐकून अमितचे हृदय वितळले. तो रागाने म्हणाला, "हे सगळं कधीपासून घडतंय? तू मला आधी का सांगितलं नाहीस?" रिंकी म्हणाली, "मला तुला आणखी त्रास द्यायचा नव्हता. तुझ्यावर आधीच खूप ओझे आहे." अमित खोल विचारात पडला. तो त्याच्या आईशी थेट वाद घालू शकत नव्हता आणि तो त्याच्या पत्नीच्या वेदनांकडेही दुर्लक्ष करू शकत नव्हता. त्या रात्री सरिताताईंनी पाहिले की अमित बराच वेळ रिंकीशी बोलत होता. त्यांच्या मनात मत्सराची ठिणगी पेटली. त्यांना वाटले सुनेने मुलाला पूर्णपणे आपल्या मुठ्ठीत केले आहे. आता मुलगा आईची काळजी घेणार नाही. त्यांच्या या भीतीमुळे त्या आणखी कठोर होत होत्या. त्यांना हे समजत नव्हते की मुलाने आपल्या पत्नीशी बोलणे स्वाभाविक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलावर अमितने त्याच्या आईला स्पष्टपणे सांगितले, "आई, रिंकी या घराची केवळ सून नाही तर ती एक सदस्य देखील आहे. तिला जेवण, आदर आणि प्रेम मिळायला हवे. जर तिच्यासोबत असेच घडले तर मला खूप दुःख होईल." सरिताताईंचा चेहरा लाल झाला. त्या म्हणाल्या, "अमित, आता तुला फक्त तुझी बायकोच दिसत आहे? आईचा काही आदर उरला आहे की नाही?" अमित गप्प राहिला. त्याला माहित होते की त्याच्या आईशी वाद घालणे निरुपयोगी आहे. अमितचे म्हणणे ऐकून सरिताताईंचे मन आणखी कठोर झाले. त्यांनी मनात ठरवले, मला माझ्या सुनेला अधिक सरळ करावे लागेल, नाहीतर उद्या ती संपूर्ण घरावर वर्चस्व गाजवेल. त्या दिवसापासून त्या रिंकी सोबत आणखी विचित्रपणाने वागू लागल्या. कधी कपडे सुकवण्याची जागा त्या हिसकावून घ्यायच्या तर कधी मुद्दाम तिने बनवलेल्या भाज्यांबद्दल वाईट बोलायच्या. रिंकीचे मन दुखावले जायचे. ती दररोज विचार करायची, मी किती सहन करावे? मी या
घरात आली आहे ही माझीच चूक झाली का? एके दिवशी आईने फोन केला. तिने विचारले, मुली तू ठीक आहेस ना? तुझा आवाज खूप उदास वाटतोय. रिंकीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती म्हणाली, आई मी ठीक आहे. मी फक्त थकले आहे. आईला समजले की तिची मुलगी काहीतरी लपवत आहे, पण तिला अधिक विचारणे योग्य वाटले नाही. तिला माहित होते की जर तिच्या मुलीने तिच्या आई वडिलांच्या घराबद्दल सांगितले तर तिला तिच्या सासरच्या घरात अधिक टोमणे ऐकावे लागतील. अमित दिवसेंदिवस अधिकच अस्वस्थ होत होता. त्याच्या समोर दोन मार्ग होते. एका बाजूला त्याच्या आईची सावली होती, जिने त्याला एकट्याने वाढवले होते, आणि दुसऱ्या बाजूला त्याची पत्नी होती, जी त्याच्या आयुष्याचा आधार होती. कोणता मार्ग निवडायचा हे त्याला समजत नव्हते. जर त्याने त्याच्या आईची बाजू घेतली तर त्याची पत्नी तुटून पडेल, आणि जर मी माझ्या पत्नीची बाजू घेतली तर माझ्या आईला त्रास होईल. या संघर्षाने त्याची झोप आणि शांती दोन्ही हिरावून घेतली होती. हळूहळू परिसरात अफवा पसरू लागल्या. परिसरातील महिला आपापसात म्हणायच्या, सरिताताई तिच्या सुनेवर खूप अत्याचार करतात. बिचाऱ्या सुनेला नीट जेवायलाही मिळत नाही. जेव्हा हे शब्द सरिताताईंच्या कानावर पडले तेव्हा त्या आणखीनच चिडल्या. त्यांना वाटले की त्यांची सून त्यांची इज्जत खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. एका रात्री जेव्हा सर्वजण झोपले होते तेव्हा रिंकी बेडवर उपाशी पडली होती. तिचे डोके दुखत होते, तिचे पोट रिकामे होते, पण कुटुंबाच्या इज्जतीच्या भीतीने ती कोणालाही सांगू शकत नव्हती. तिने खिडकीतून बाहेर पाहिले आणि स्वतःशी विचार केला, माझे आयुष्य असेच जाईल का? माझी ओळख फक्त अपमान आणि भुकेची असेल का? तिचे डोळे ओले झाले आणि हृदय जड झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी अमितने ठरवले की तो आता हे सहन करणार नाही. त्याने त्याच्या आईला स्पष्टपणे सांगितले, आई, तुझ्या सुनेचा अपमान करणे थांबव. मी तुला खूप प्रेम करतो, पण जर तू रिंकीला असेच करत राहिलीस तर मला मोठा निर्णय घ्यावा लागेल. हे ऐकून सरिताताईंना आश्चर्य वाटले. त्यांच्यासाठी ही पहिलीच वेळ होती जेव्हा त्यांचा मुलगा इतक्या धाडसाने त्यांच्या समोर उभा होता. अमितचे ऐकून सरिताताई संतापल्या. त्या रागाने म्हणाल्या, अमित, मला शिकवण्याचा तुला काय अधिकार आहे? मी तुला सांभाळले, वाढवले, चांगले शिकवले, आणि आज तू मला तुझा राग दाखवत आहेस, तेही फक्त या सुनेसाठी? अमित गप्प राहिला. त्याच्या मनात एक वादळ उठले. त्याला माहित होते की आई खरे बोलत आहे. तिने खूप त्याग केला आहे, पण याचा अर्थ असा नाही की तिने दररोज त्याच्या पत्नीचा अपमान करावा. रिंकी हे सर्व दुरून ऐकत होती. जर तिला हवे असते तर ती बाहेर येऊन तिच्या पतीला पाठिंबा देऊ शकली असती, पण तिने तिचे अश्रू रोखले. तिने विचार केला, जर मी आता त्यांच्या समोर गेले तर आईंना वाटेल की मी अमितला भडकावले आहे. ती शांतपणे स्वयंपाकघरात गेली आणि पीठ मळू लागली. तिचे हात थरथर कापत होते, अश्रू पडत होते. दिवस जात होते. घरातील वातावरण अधिकच कटू होत गेले. अमित आता त्याच्या आई आणि पत्नीमध्ये अडकला होता. रिंकीची शांतता आणि आईचा कठोरपणा दोन्ही त्याला आतून तोडत होते. बऱ्याचदा त्याला वाटायचे की कदाचित वेगळे घर घेणे चांगले होईल, पण आईला एकटे सोडणे देखील त्याच्यासाठी सोपे नव्हते. एके दिवशी शेजारच्या परिसरात सत्यनारायण कथा आयोजित करण्यात आली होती. सर्व घरातील महिला तिथे आल्या. जेव्हा प्रसाद वाटला गेला तेव्हा सर्वांनी त्यांच्या सुनेसोबत बसून जेवण केले, पण रिंकी एका कोपऱ्यात एकटीच बसली. सरिताताईंनी तिला जवळ बोलावण्याचा प्रयत्नही केला नाही. शेजारच्या एका वृद्ध महिलेने हळू आवाजात म्हटले, मुली तूही ये, तू एकटी का बसली आहेस? रिंकी हसण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या मनात अश्रू आले. त्या रात्री अमित रिंकीला म्हणाला, मला सगळं दिसतंय, सगळं ऐकू येतंय, पण काय करावं हे मला समजत नाहीये. जर मी आईला सोडलं तर ती तुटेल, आणि जर मी तुला असं त्रास सहन करू दिलं तर तू तुटशील. रिंकी हळू आवाजात म्हणाली, अमित, मला फक्त तू माझ्या पाठीशी उभे राहावे असे वाटते. आईला समजवण्याचा प्रयत्न कर, पण जर माझा आदर केला गेला नाही तर हे जीवन खूप कठीण होईल. काही दिवसांनी अमितने एक मोठा निर्णय घेतला. त्याने एक छोटासा भाड्याचा फ्लॅट पाहिला आणि त्याच्या आईला म्हणाला, आई, आपण सर्वजण एकत्र राहू, पण असे नाही. तू आमच्या सोबत ये. एक नवीन घर असेल, एक नवीन सुरुवात असेल. रिंकी देखील मोकळ्या मनाने जगू शकेल. सरिताताईंचा चेहरा फिक्का पडला. त्यांना वाटले की त्यांच्या सुनेने खरोखरच त्यांच्या मुलाला हिसकावून घेतले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, मी कुठेही येणार नाही. जर तुम्हाला जायचे असेल तर तुम्ही दोघेही जाऊ शकता. आईचे बोलणे ऐकून अमित काही क्षण गप्प राहिला. त्याच्यासमोर दोन प्रतिमा चमकत होत्या. एका बाजूला त्याची आई, जिच्या मांडीवर त्याने त्याचे बालपण घालवले होते, आणि दुसऱ्या बाजूला रिंकी होती, जी त्याची जीवनसाथी होती. वेगळे होणे सोपे नव्हते, पण आता परिस्थिती अशी झाली होती की एकाच छताखाली राहणे सर्वांना तोडत होते. रिंकीने तिच्या पतीला समजावून सांगितले, अमित, जर आई येऊ इच्छित नसेल तर आपण तिला जबरदस्ती करू नये, पण आपल्याला आपला आदर आणि शांती देखील हवी आहे. तुला जे योग्य वाटेल ते कर. मी प्रत्येक निर्णयात तुझ्या सोबत आहे. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाजात खंबीरपणा होता. शेजारच्या महिला आत उघडपणे बोलू लागल्या होत्या, अरे, सरिताताईंची सून गरीब आहे. मुलगाही आता आईपासून वेगळा राहण्याचा विचार करत आहे. हे शब्द सरिताताईंपर्यंत पोहोचताच त्यांचा राग आणखी वाढला. त्यांना वाटू लागले की त्यांच्या सुनेमुळे समाजात त्यांचा आदर कमी झाला आहे. दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या टेबलावर सरिताताईंनी टोमणे मारले, रिंकी,
तुला वेगळे घर हवे आहे ना? तू इथे का बसली आहेस? जा, तुझे नवीन घर सजव. त्यांचे शब्द ऐकून रिंकीचे मन थरथरले. तिने डोळे खाली केले. अमितने त्याच्या आईकडे पाहिले, पण तो काहीच बोलू शकला नाही. त्याच्या मनात एक विचित्र अपराधीपणाची भावना निर्माण झाली. काही दिवसांनी रिंकीची आई तिला भेटायला आली. जेव्हा तिने तिच्या मुलीचा चेहरा पाहिला तेव्हा तिला समजले की ती आतून तुटलेली आहे. ती हळुवारपणे म्हणाली, मुली, आपल्याला सगळं सहन करावंच लागतं का? मानवी सहनशीलतेलाही एक मर्यादा असते. रिंकी रडू लागली आणि आईला मिठी मारली. पहिल्यांदाच ती उघडपणे तिच्या वेदनेचा भार कोणासमोर तरी ओतत होती. त्या रात्री अमितने बराच विचार करून निर्णय घेतला. त्याने रिंकीला सांगितले, आपण वेगळे राहू. आई हवी असेल तर आमच्याकडे येऊ शकते, पण तुला रोज असे तुटताना मी पाहू शकत नाही. रिंकीला धक्का बसला. अमितने इतकं धाडस दाखवलं आहे यावर तिला विश्वासच बसत नव्हता. तिच्या डोळ्यातून अश्रू तरळले, पण यावेळी ते सुटकेचे अश्रू होते. अमित आणि रिंकीने नवीन घर घेतले तेव्हा सरिताताई एकट्या पडल्या. पूर्वी त्या खूप अभिमानाने परिसरात फिरायच्या, पण आता लोक त्यांच्यापासून अंतर ठेवू लागले. कधी कधी त्या विचार करायच्या, मी खरोखर चूक केली का? माझी सून मी जितकी वाईट समजत होते तितकीच वाईट होती का? एकाकीपणा त्यांना हळूहळू आतून त्रास देऊ लागला. 6 महिने गेले. अमित आणि रिंकीला त्यांच्या नवीन घरात थोडी शांती मिळू लागली. रिंकी आता मोकळेपणाने हसायला लागली होती. तिच्या डोळ्यात पुन्हा चमक आली. पण अमितला अनेकदा त्याच्या आईची काळजी वाटत असे. तो विचार करायचा, आई बरी होईल का? ती एकटेपणाने कोलमडू शकते. एके दिवशी अचानक सरिताताई आजारी पडल्या. बातमी ऐकताच अमित धावत आला. रिंकी क्षणाचाही विलंब न करता तिच्या सासूची सेवा करण्यात स्वतःला झोकून देत असे. ती त्यांच्यासाठी औषधं आणायची, जेवण बनवायची आणि रात्री उशिरापर्यंत त्यांची काळजी घ्यायची. सरिताताईंचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्यांनी पहिल्यांदाच मनापासून स्वीकारले, ही सून खरोखरच मनाने शुद्ध आहे. मी तिला कधीच स्वीकारले नाही, ही माझी चूक होती. त्या रात्री जेव्हा सर्वजण झोपले तेव्हा सरिताताई बेडवर झोपल्या होत्या. रिंकीने त्यांच्यासाठी हलकी खिचडी बनवली होती आणि वेळेवर औषधही दिले होते. सरिताताईंना झोप येत नव्हती. त्यांच्या मनात पश्चातापाचे वादळ होते. त्यांनी विचार केला, मी नेहमीच माझ्या सुनेला शत्रू मानत आली. मी तिला नीट जेवणही दिले नाही. मी तिचा अपमान केला, तरीही ती आई म्हणून माझी सेवा करत आहे. हे सुनेचे कर्तव्य आहे का? आणि मी तिला कधीही आईचे प्रेम दिले नाही. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सकाळी जेव्हा रिंकी त्यांना औषधं देण्यासाठी आली तेव्हा सरिताताईंनी तिचा हात धरला. त्या हळुवारपणे म्हणाल्या, सुनबाई, मी खूप मोठी चूक केली. तू कधीच उत्तर दिले नाहीस, फक्त सहन करत राहिलीस आणि मी तुला टोमणे मारत राहिले. आज मला समजले की तू या घराची खरी ताकद आहेस. रिंकीच्या डोळ्यात पाणी आले. ती हळुवारपणे म्हणाली, आई, नात्यांमध्ये बरोबर आणि चूक घडत राहते. आता आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. अमित खोलीत आला तेव्हा त्याने पाहिले की त्याची आई आणि पत्नी दोघांचेही डोळे ओले होते. त्याचे हृदय भावनेने भरले होते. तो खाली वाकला आणि आईजवळ बसला आणि म्हणाला, आई, मला हेच हवे होते. तू आणि रिंकी दोघेही आनंदी राहावे. तुम्ही दोघेही माझे जग आहात. सरिताताईंनी त्यांच्या मुलाला मिठी मारली. मग त्यांनी रिंकीलाही स्वतःकडे ओढले. तो क्षण संपूर्ण घरासाठी एक नवीन पहाट होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, सून घराचा आधार असते. तिचा आत्मविश्वास न डगमगता जर ती घरात राहिली तर घरातील वातावरण अगदी आनंदमय होऊन जाते. आणि जर तिचा आत्मविश्वास ढासळलेला असला तर घरातील वातावरण पूर्णपणे उदास राहते. आणि घरातील वातावरण चांगले ठेवण्यासाठी घरातील स्त्री आनंदात असणे फार गरजेचे असते. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नव्या कथांसोबत. धन्यवाद.